श्री साईबाबांच्या हयातीमध्ये रामनवमी उत्सवाची सुरुवात 1911 साली झाली। हे या उत्सवाचं 114वं वर्ष आहे। श्री साईबाबा संस्थानच्या वतीने या उत्सवाची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। जे साईभक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे त्यांची भोजनाची व्यवस्था, दर्शनाची व्यवस्था आणि प्रसादाची सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे। साईबाबा संस्थानचे जे भक्तमंडळ जे आहे त्या भक्तमंडळाला 1,73,000 भक्तमंडळ आहेत, त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवलेले आहेत। त्याचप्रमाणे डोनर्स जे आहेत, जवळपास 5 लाख डोनर्स जे आहेत त्यांनासुद्धा जे आहे ते निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेले आहेत। या उत्सवामध्ये ग्रामस्थान साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ यांनी मिळून जे आहे हा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यामध्ये 5 तारखेला 5, 6 आणि 7 हा 3 दिवस उत्सव राहणार आहे। 6 एप्रिलला हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे। त्या दिवशी साईबाबांचं मंदिर जे आहे ते भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। त्याचप्रमाणे त्या दिवशी जे संध्याकाळी 7 वाजता जे आहे ते मनहर उदास यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे। या उत्सवामध्ये बाबांचं मंदिर, त्याचप्रमाणे सर्व साईबाबा संस्थांचे सर्व ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत त्या वास्तू ज्या आहेत अत्यंत आकर्षक अशा विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे गेट नंबर 4ला जे आहे गणपतीजी जे आहे एक आकर्षक सजावट जी आहे ती करण्यात येणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।